प्रकारचं औषध करून ठेवलं होतं बरेच दिवस झालं, तर ते कशापासून बनवलं हे थोडं आपण आपल्या गुलाबबाईकडून माहिती घेऊ आणि त्याचा इफेक्ट काय होतं हे बघू. कारण की हे ना कोणत्या दुकानातून आणलंय ना काय कोणत्या एखाद्या केमिकलपासून बनवलं, हे आपण घरी बनवलेलं आहे. तर त्याची थोडं माहिती घेऊया आपण गुलाबबाईकडून. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थोडंसं बोर चालू करूया कारण लाईटचं टाईम आहे ते शिफ्ट झालेलं आहे, जे की नाईटला होती ते आता सकाळी झालेले आहे. त्याच्यामुळं जे आपलं हायवेमध्ये बोर गेलं तर ते चालू करू आपण, कारण की त्याला चालू केलं नव्हतं आपण त्या दिवशी, फक्त टेस्ट करून लगेच बंद केलं होतं. तर आज थोडा त्याचा उपसा करूया. उपसा म्हणजे काय, तर त्यातलं थोडं पाणी काढून घेऊया. तर त्याच्या आधी बघू शकताय आज पाणी दिलेलं आहे सर्व झाडांना आपल्या इथल्या, जे की अशोकाचे असतील, आवळ्याचं असेल, बाकी दोन तिकडं अशोकाचे आहेत आणि तिकडचे वाले अशोकाचे, त्याचबरोबर लिंबाचे असतील, हे पुन्हा करंजीचं असेल. बघू शकताय थोडे छोटे छोटे टास्क असतात घरी, ते आपल्यालाच करावं लागतात. त्या करून मग आपल्याला शेतामध्ये जायचं आहे आणि घरी असल्यानंतर फक्त ह्या टास्क नाही करत बसायचं, बाकी सर्चिंग आहे ते कंटिन्यू ठेवायचं, कारण ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कारण की आपला बल्कमध्ये माल येणार आहे तो चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करता आलं पाहिजे, हे आपलं मेन उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळे घरी असल्यानंतर आपण त्याच्यावर जास्त फोकस करतो. गुगलवरती असेल, बाकी थोडंसं AI ChatGPT, जेमिनी यांच्या मदतीने सुद्धा भरपूर आपल्याला सोपं जाते, की जे की आपण विचार करू शकत नाही त्या आयडिया ते आपल्याला देतं. फक्त जर तुमच्या मनात एखादी आयडिया असेल तर तिथं डिस्क्राईब करायची एखाद्या सेंटेन्समध्ये आणि त्याला इन डिटेल काढून दे म्हणायचं प्लॅन, तर ते सर्व करते. तर तुम्ही वापरत नसाल तर अवश्य तो ChatGPT वापरून बघा, खूप तुम्हाला गोष्टी इझी होऊन जातील. तर आपलं हे स्टोअर आहे, थोडं यूजमध्ये आणायचा विचार आहे याला. बघू कोण रेंटने घेत असेल तरी पण चालेल. जर तुम्हाला काय आयडिया असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर आपली बोरवेल आहे ती चालू करूया आपण. तर ते बोरवेल चालू झाले. तर आज दिवसभर त्याला चालू ठेवू, कारण की सकाळी 8 ते 4 असं टायमिंग आहे आता, जे की आधी रात्री 12 ते सकाळी 8 होतं. त्याच्यामुळं उगीच रात्री जागण्यापेक्षा म्हटलं ठीक आहे टाईम शिफ्ट झाल्यानंतर आपण करू, कारण की तेवढंही जास्त काही त्याचं इम्पॉर्टंट नव्हतं, कारण की आपल्याला टेस्ट करून झालं होतं ते आपलं. तर गाईज इधर देख लो आप, केशर आंबा टोटली ऑर्गॅनिक आहे. ह्याला 0% खत आहे, 0%. फक्त शेणखत घातलेलं आहे, केमिकल एक अर्धा % पण वापरलेलं नाही आपण ह्याला. आणि टेस्ट तुम्हाला समजेल, जर कोणाला टेस्ट करायचं असतील तर त्या सीझनला मी नक्कीच आपल्या आसपासचे कोण असतील त्यांना बोलवायचा प्रयत्न करेल. तर कोणत्या एरियामधून बघताय थोडंसं कमेंट करा तुम्ही, तर समजून जाईल आपल्याला. कारण की आपण एक प्लॅन करूया नक्कीच, त्यासाठी तुम्ही कमेंट करा. गाईज बोरवेल चालू झालं आहे आणि हाऊस टोटली डाऊन आहे, संपलेला आहे. तर त्याला आपण दिवसभर चालू ठेवूया आणि आज थोडंसं त्याचा उपसा करू आणि ठीकठाक पद्धतीने पाणी येते. मोटर आहे ते उलटी नाही आहे, सवाशीच आहे. उलटी असते म्हणजे हा जो प्रेशर आहे तो आला नसता. आपण जेव्हा चॅनेल सुरू केला तेव्हा शेती रिलेटेड चालू केलं होतं आणि आता पण ते शेती रिलेटेडच आहे. फक्त शेतीची माहिती देण्याऐवजी मला वाटतं की ते मिक्स असावं, व्लॉगिंग टाईप असावं, कारण की गावाकडची लाईफ ज्यांना अनुभवायला येत नाही त्यांना त्याचा फील घेता यावा. ह्याच्यासाठी आपण ज्या छोट्या छोट्या टास्क करतो त्या आपण शूट करतो, कारण की बरेच जण असे असतात जे शहरात राहत असतात, त्यांना माहीत नसतं गावाकडे कसं असतं काय असतं. तर एक ठीक आहे आपण करतोय, तर त्याला फक्त काय आपल्याला शूट करायचं आहे आणि एडिटिंग जमत असल्यामुळे थोडं एडिट करून त्याला अपलोड करायचं, बाकी काय. आणि शेतात काय नवीन टास्क घडतात त्याच्याबद्दलची तर आपण माहिती देतोय. मग त्याबरोबर थोडं वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करतो, कारण यूट्यूबवरती अवेलेबल आहेतच. जे ज्यांना फक्त माहिती पाहिजे असते ते सर्च केलं. समजा आता ज्वारीवरती काही रोग आला तर ज्वारीवरती कोणती फवारणी घ्यावी, तर फवारणीसाठी तेवढंच 1-2 मिनिटाचा व्हिडिओ अवेलेबल आहेत. पण मी काय करतो, ज्वारी कशी पेरली जाते, त्याची प्रोसेस काय, कशी उगवते, त्याला पाणी किती वेळा दिलं जातं, म्हणजे एकदम ग्राउंड लेवलने मी करतो. एवढंच आपला डिफरन्स आहे. त्याच्यामुळं ह्या जे मी आता छोट्या छोट्या टास्क करतो त्यासुद्धा ह्याच्यात इन्क्लूड करतो,
त्याच्यामुळं जर तुम्ही अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि या जर्नीमध्ये सहभागी व्हा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कळवू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आपल्याला आता थोडंसं बोरवेलकडे जाऊन यायचं आहे, जे आत्ता आपण बोरवेल चालू केलं आहे. कारण की त्याचं काही लिकेज आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे. तर इथं काम चालू झालेलं आहे लेवलिंगचं. आणि बघू शकता इथं बोरवेल आहे आपली, जे की पूर्णपणे आता झाकून गेलेले आहे. बघू शकता तुम्ही. तर हे जे ब्लॉक दिसत आहेत ते सिमेंटवरती ठेवलेले आहेत आणि सिमेंटवरती नंतर हे अशा पद्धतीने मुरुम पसरून ते लेवलिंग करायचं काम चालू आहे. जे की रोलर दिसत असेल त्यानंतर प्रेस करतात ह्याच्यावरती. बाकी आता काही प्रॉब्लेम तर येणार नाही असं वाटते बरं का गाईज. तर बघू आता कशा होतात गोष्टी ते. हे गाईज तर अचानक आपल्याला शेतामध्ये यावं लागलं, कारण की आपल्या कांद्यावरती स्प्रे घ्यायला चालू आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं औषध करून ठेवलं होतं बरेच दिवस झालं. तर ते कशापासून बनवलं हे थोडं आपण आपल्या गुलाबबाईकडून माहिती घेऊ आणि त्याचा इफेक्ट काय होतं हे बघू. कारण की हे ना कोणत्या दुकानातून आणलं आहे ना काय कोणत्या एखाद्या केमिकलपासून बनवलं, हे आपलं आपण घरी बनवलेलं आहे. तर त्याची थोडं माहिती घेऊया आपण गुलाबबाईकडून. काहीच बघू शकताय ड्रममध्ये औषध केलेलं आहे आणि टेलरमध्ये आपण आपल्या कांद्याच्या प्लॉटकडे नेणार आहे. त्याच्या आधी जर हे बघून घ्या थोडं अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे. तर गुलाबबाईकडून आपण माहिती घेऊ. तर गुलाबबाई हे औषध जे तयार केलेलं आहे ना आपण कोणत्या दुकानातून आणलं आहे ना काय घरच्या घरी तयार केलं, तर ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे? ह्यात अंडी आणि दही ताक आहे का. 1 लिटर दह्याला 10 अंडी हे 4-5 दिवस आंबवायचं आणि ढवळून नंतर पॅक असते ते भरणीमध्ये ठेवायचं. नंतर आता वापरायला काढलेलं आहे आपण. तर ते इतकं उग्र वास आहे माणसं सुद्धा फिरकत नाही. त्यामुळे याला कीटकनाशक पण यात होतं आहे, पुन्हा बुरशीनाशक होतं आणि पुन्हा मायक्रोन्यूट्रियनचे सगळे घटक आहेत ना ते सगळे भेटतात पिकाला. बरोबर. हां, ऑर्गॅनिक पूर्ण 100% ऑर्गॅनिक होते, कारण की याच्यात रासायनिक म्हणजे कुठलंच नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त दही आणि अंडे दुसरं काय 4-5 दिवस आंबवायचं आणि पुन्हा ढवळून त्याला पॅक असलेल्या भरणीत ठेवायचं. बरोबर. मग आता आपण कांद्यावर त्याची फवारणी घेणार आहे. कांद्यावर आणि मळ्यावर घेणार आहे. बरं. तर काहीच बघू शकता हा पेट्रोल पंप आहे आणि त्याच्या साह्यानं आपण स्प्रे घेणार आहे. तर हे औषध तयार झालेलं आहे. तर आता हे जिथं आपल्याला स्प्रे करायचं आहे त्या प्लॉटवरती नेऊन आपण हे औषध पेट्रोल पंपमध्ये भरून त्याच्यानंतर त्याचा स्प्रे घेणार आहे. तर काही समोर बघू शकता आपले गुलाबबाई आहेत ते स्प्रे घेत आहेत. हा आपला ऑर्गॅनिक भाजीपाला आहे जो घरी पण लावला होता आणि आपल्या शेतामध्ये पण लावलेला आहे. तर त्याच्यावरती जे आपण औषध तयार केलं होतं दही आणि अंडी मिक्स करून तर ते फवारायला चालू आहे. बघू शकता तुम्ही आणि कशा पद्धतीने स्प्रे बसतोय ते थोडं इथं बघू शकता तुम्ही. हे कोथिंबीर आहे आणि ह्याच्यावरती कशा पद्धतीने स्प्रे बसलाय बघू शकता तुम्ही. एकदम चांगल्या पद्धतीने त्याचा स्प्रे बसतोय कारण की स्प्रेशर आहे तो चांगला आहे. आणि आपला जो लसूण आहे भाजीपाला आहे कोथिंबीर भाजी असेल बाकी पालकाची भाजी असेल सगळं ह्याच्यावरती आपण तो स्प्रे घेतोय. म्हणजे जे आपण औषध तयार केले अंडी आणि दही मिक्स करून त्याच्यातून कीटकनाशक आणि बुरशीनाशक हे असं दोन्ही पण तयार होते. बाकी जे मायक्रोन्यूट्रियन्स असतात ते मिळतात, झिंक फेरस सल्फेट बाकी काही लागतं आपल्या भाजीपाल्याला असेल कांद्याला असेल हे त्याच्यातून तयार होतं. आणि आपण सेंद्रिय करतो हे तर काही सुद्धा घातलेलं नाही, स्लरी घातलेलं आहे आणि शेणखत घातलेलं आहे आणि स्प्रे सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीचा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता समोर. हा जो प्लॉट आहे भाजीपाल्याचा प्लस लसणाचा तो फवारून झाल्यानंतर तिथं आपण तुटाळ म्हणजे जी रोपं आपली खराब झालेली असतात त्याच्या जागी लावण्यासाठी जी रोपं आणलेली आहेत आंब्याची असतील सीताफळाचे असतील आणि 1-2 बाकी शेवग्या झाडाचे आणलेले आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आपण स्प्रे घेऊया. कारण की ते सुद्धा चांगले राहिलं पाहिजे कारण की जे तुटाळ पडणार आहे तिथं आपल्याला ते लावून घ्यावं लागतात. आणि हे जांभळीचं एक रोप आहे त्याच्यावरती सुद्धा आपण स्प्रे घेऊया. बाकी इकडे बघितलं तर हे आंब्याची सीताफळाची आंब्याची आणि शेवग्याची रोपं आणून ठेवलेले आहेत आपण बॅकअप म्हणून. तर टाईम वाचवण्यासाठी आपण हे करतो जे की
ट्रॅक्टरला टेलर जोडून त्याच्यामध्ये बॅलरमध्ये औषध तयार करतो आणि ज्या प्लॉटवर फवारायचं आहे तिथं नेतो. कारण की प्रत्येक वेळेस तो पाठीवरचा पंप आहे तो भरण्यासाठी इकडे बेस कॅम्पला येणं इट्स नॉट गुड. टाईम टेकिंग प्रोसेस आहे ती, त्याच्यामुळं आणि टाईम इज अ मनी. ते टाईम वाचवण्यासाठी आपण अशा पद्धतीचा जुगाड करतो आणि बरेच जण करतात. म्हणजे चांगला आहे, टाईम वाचतो आणि पेट्रोल पंप असल्यामुळे फवारणी पण एकदम फास्टमध्ये होते. तर आपले गुलाब हे ते तिथं पोचलेत आणि हे आणि त्या दोन्ही कांद्याच्या प्लॉटवरती आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. तर आज एवढंच टास्क आहे आपल्यासमोर. घरी आपल्याला ते करायचं होतं वेगळं काम आपलं थोडंसं, जे आपलं जांभळीचं झाड होतं त्यासाठी, पण हा स्प्रे घ्यायचा असल्यामुळे सडनली आपण शेतामध्ये आलो. आणि आता ते स्प्रेची माहिती घेतलीच तुम्ही. तर एक चांगल्या पद्धतीचं औषध आहे. जर तुम्ही थोडंफार तुमच्या घरी भाजीपाला करत असाल तर हे ऑर्गॅनिक वेचं औषध आहे, तुम्ही ट्राय करू शकता. इज नॉट टू कॉस्टली. फक्त दही लागते आणि अंडे लागते बस. 4-5 दिवस त्याला हे करायचं, मिक्स करायचं, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्यासाठी वापरायला ते तयार होतं. तर तेच आता बघू शकताय आपले गुलाबभाई स्प्रे घेत आहेत. काय म्हणतोय कांदा गुलाबभाई, बरं आहे का? बरं आहे. मग स्प्रे कशासाठी घ्यायचा आता हे, का बाकी रोग येऊ नये म्हणून? बाकी आता जे पाते आहे तिथे पात्यावर आता दव वगैरे पडलं त्यावेळेस थ्रिप्स वगैरे येते. थ्रिप्स वगैरे येऊ नये, बुरशी लागू नये. बरं बरं. पुन्हा कीटकनाशक पण बारीक बसते याच्यावर. हां हां. बाकीचे फर्टिलायझर वगैरे म्हणजे मायक्रो न्यूट्रल असल्यामुळे पण त्यांना खताची पौष्टिकता भेटते, त्यामुळे अजून वाढ होते कांद्याची. हां हां. गुलाब एक प्रॉब्लेम होता इकडं, जे आपण हे ड्रिप केले ते जे नळ जोडले तिथं टोट्याला आणि ते ड्रिप निघते, मग ते टाईट झाल्यामुळे निघते का बाकी काय? आणि हे 20 mm लॅटरेल. तर आता हे 2.5 mm 2.5 फुटावर जी लागण असते ना, हां, मग त्याला पाणी कमी बसते पाईपात. आता 5 फुटावर असल्यामुळे पाण्याचं प्रेशर असल्यामुळे हां हां छोटं निघते. मग त्याला काय उपाय नाही का? म्हणजे कारण की आता ऊस मोठं झाल्यावर नंतर अवघड होईल का? नाही, आता हे सध्याला लागण केल्यामुळे पाणी जास्त सोडा म्हणून केलेलं आहे. आता रोपं चिटकली, पुन्हा आपल्याला पाहिजे तसं वाल वगैरे बंद करून पाणी डिवाइड करू शकतो. ओके ओके. तर काही तुम्ही जे काल बघितलं व्हिडिओमध्ये, जे की आपण ड्रिपची लाईन जोडली होती सब लाईनला, तिथं निघत होते, तर त्याचं सोल्युशन गुलाबभाई सांगितले. तर आता ते औषध भरतील ड्रममधलं आपल्या पेट्रोल पंपामध्ये. त्याच्यानंतर एवढं औषध पुरतंय का गुलाबभाई? हे पूर्ण तरी ठीक आहे, नाही पूर्ण तर पण अजून औषध आपल्या शिल्लक आहे. हां हां हां. कामाचं नियोजन बघून हे आता एक वर्षासाठी म्हणून केलेलं आहे. हां हां हां. काहीच आपले गुलाबभाई स्प्रे मारतात समोर तुम्हाला दिसत असते. तर हे कशाचं मशीन आहे, यंत्र कशाचं आहे माहीत असेल तर अवश्य कमेंट करून सांगा. आणि ज्यांना माहीत नसेल त्यांना कमेंट खाली मी पिन केलेलं आहे, तुम्ही कमेंटमध्ये जाऊन बघू शकता. तर आपला कांद्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यावरती स्प्रे घ्यायचं चालू आहे. कारण की हे जे औषध आहे त्याचा इफेक्ट एकदम चांगला असतो, त्याच्यामुळं आपण हा स्प्रे घेतो आहे. तर हा एक प्लॉट आहे आणि तो एक प्लॉट आहे, त्याला आपल्याला स्प्रे आज घेऊन टाकायचा आहे. बाकी इकडं उसाला पाणी सोडलं होतं, जे की आता बंद केलेलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल ओलं, कारण की रोपं चिटकण्यासाठी ते महत्त्वाचं असतं. कारण की जस्टच आपण ट्रेमध्ये रोपं काढून लावलेले आहेत परवा, तर ते त्याच्या मुळ्या ज्या असतात त्या जमिनीमध्ये हे पसरण्यासाठी, नवीन फुटण्यासाठी त्याला पाणी देणं गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण पाणी दिलेलं आहे. आणि ठीक आहे, चांगला दिसतोय ऊस, तरी सुकलेला दिसत नाही. जर सुकला असता तर म्हणायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्या मुळ्या ज्या आहेत त्या वर्क होत नाहीत. पण अजून ताजा टवटवी दिसायला लागला पाणी दिल्यामुळे, त्याच्यामुळं ठीक आहे, चांगलं आहे. तर काहीच हे जे टास्क आहे ते कम्प्लीट होईलच. त्याच्या आधी आपल्याला आता थोडंसं अर्जंटली घरी जायचं आहे. कारण की जे आपण शेतीच्या डेटा आहे तो अपडेट ठेवण्यासाठी जे आपण डायरीमध्ये लिहित होतो, काय होतं ते त्याच्यामध्ये लिहिण्याच्या ऐवजी आपण एक सॉफ्टवेअर घेतलेलं आहे. तर त्याचं थोडंसं ट्रेनिंग आहे, ते कसं वापरायचं, काय वापरायचं. तर ते आता आपलं थोडं एक तासाभराचं काम आहे, ते कम्प्लीट करूया. आणि बाकी थोडं दुसरं पण सर्चिंगचं काम आहे आपलं, जे की तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये कळून जाईल. त्यासाठी चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर बघू घरी जाऊन ते कशा पद्धतीने ट्रेनिंग होते, काय होतं, त्याचा सेशन कसा होतो त्याची मी माहिती तुम्हाला देईलच. त्यासाठी स्टे ट्यून. हे गाईज, तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. थोडंसं आपलं इथं
सर्चिंग चालू आहे, जे की तुम्हाला थोड्या दिवसात कळेल, कारण की जे फायनली झाल्याशिवाय सांगण्यात मज्जा नसते, त्यामुळं ते झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.